नमस्कार मंडळी. नेहमीप्रमाणे म्हणजे हा प्रकार असाच होतो कायमच की आपल्याला काही नीट कळत नाही. आय बिलीव्ह की मी तुम्हाला दिसतोय हे प्रत्येकच विचारावं लागतं आजकाल. पण मला कसं कळेल? प्रियाजी, मला प्लीज एकदा फोन करून सांगता का की मी दिसतोय आणि माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय? कॅन यू प्लीज? मी एकदा विचारून घेतो तुम्हाला विथ युअर परमिशन. हॅलो हॅलो हॅलो. मला हां आता दिसतोय आणि आवाज नाही व्यवस्थित आहे. चला, मला माईक याची गरज तर नाही आहे. ठीक 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 आहे ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी क्षमा करा. मला या टेक्निकल फॉल्टमुळे अजूनही थोडासा गोंधळ होतो आहे माझा. पण ठीक आहे, जे चाललं आहे ते फेसबुकवरती मी फारसा जुना नाही. आणि मला खूप आनंद आहे की आज मी तुमच्यासमोर या निमित्ताने येतो आहे. मी फक्त हे सगळं बंद करतो. मला या इथे येण्याची संधी दिली याबद्दल मी डॉक्टर महेश खरात सर, डॉक्टर दहीफळे सर, डॉक्टर संतोष देशमुख सर आणि प्रिया धारूरकर मॅडम यांचे प्रचंड आभारी आहे. तुमच्यामुळे मला इथे आज समोर येण्याची संधी मिळाली. ॲक्च्युली काय झालं, मी इंदोरचा आहे आणि आम्हा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना ना, महाराष्ट्रातून काहीही कॉल वगैरे आला ना तर माहेरचा आनंद होतो की माहेरी कोणी बोलवतं आहे असं. आणि त्यामुळे सगळी माहेरची माणसं माझ्यासमोर आहेत. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो, पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि या सर्वांचे आभार मानून दोहे आणि देहू या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं व्याख्यान तुमच्यासमोर सादर करतो आहे. होतं आहे काय की जी पारंपरिक जे अर्थ आहे तेच आहेत. दोहे म्हणजे उत्तरेकडचे संत काव्य जे आहे, तुलसीदास, रहीम, कबीर यांचे दोहे. आणि देहू हा सांकेतिकी घेतलेला भाग आपल्या महाराष्ट्राच्या संतांकरता. शेवटी काय, सगळे संत सारखेच ना. तर तुलसीदास, रामदास, तुकाराम, नामदेव, मीराबाई, रहीम, हेन तेन की कोणत्याही संतांचं नाव घ्या, त्यांची शिकवण एकच, मानवतावादी शिकवण. आणि बस मला या सगळ्यांची शिकवण एक कशी आहे आपण थोडंसं त्यांच्या दोह्यातून, त्यांच्या काव्य प्रकारातून बघायचा प्रयत्न केला आहे. मी इथे जे आज व्यक्त करणार आहे ना, ते कीर्तन नाही आहे. ते कीर्तन नाही आहे, ते प्रवचन नाही, अजिबातच नाही. माझ्यासमोर जितके सगळे गुणीजन बसलेले आहेत ना, ते थोर आहेत, ज्ञानी आहेत, याची मला पूर्ण 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 जाणीव आहे, संपूर्ण जाणीव आहे. आणि मी तुम्हाला काही सांगावं अशी माझी पात्रता नाही, हे मी अगदी कान धरून कबूल करतो. मी तुमच्यासोबत केवळ संवाद करणार आहे, गप्पा म्हणूया त्याला वाटल्यास. आत्ता वाजले आहेत माझ्याकडे 5:08. ठीक आहे. कबीर, तुकोबा, समर्थ रामदास, ज्ञानोबा, नामदेव, मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, तिकडे तुलसीदास, रहीम, रैदास, कबीरदास, किती नावं घ्यायची, गुरु नानक, किती संतांची नावं घ्यावी आणि वाचा पवित्र करावी. त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार. पण बालपणापासून जे काही ऐकलं आहे, जे ते ना ते रक्तात असं भिनलं आहे जणू. आणि तेच तुमच्यासमोर मांडायची ईश्वराज्ञा झाली आहे. आणि म्हणूनच हा प्रपंच. एरवी मला खूपदा वाटतं, आला इथे वेडा कुणी सांगण्या काहीतरी, आला इथे वेडा कुणी सांगण्या काहीतरी, म्हणू नका त्या प्रवचने माझी नसे ती पायरी. आला इथे वेडा कुणी सांगण्या काहीतरी, म्हणू नका त्या प्रवचने माझी नसे ती पायरी. गप्पाष्टके तुमच्या सवे मांडतो येथे आता, गप्पाष्टके तुमच्या सवे मांडतो येथे आता. थोडे तुम्ही घ्या, थोडे तुम्ही द्या, तृप्त मग जाऊ घरी. अर्थात आपण सगळे घरातच बसलो आहोत. 2 सांकेतिक संत घेतलेत. इकडे कबीर घेतलेला आहे उत्तरेचा, आणि
महाराष्ट्रातले रामदास तुकाराम हे घेतलेले आहेत. पण सगळ्या संतांना तसंच एका स्तरावरच लागू होतं. कैद कबीर सुनूभाई साधू असं म्हणणारा कबीर हाताळायला कठीण पण कळायला सोपा, भाऊक तरी पण कणखर, ओबडधोबड पण सहज, आसूड ओढणारा पण वेळ प्रसंगी तोंडाचा घास काढून देणारा. कबीर वाचताना, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करताना कबीराची कितीतरी रूपं मला सातत्याने अचंबित करून जात होती. कबीरासाठी वाचक हा साधू आहे. साधू म्हणजे साधक. आणि मी लिहिलेलं वाचणारा आणि मी सांगितलेलं ऐकणारा प्रत्येक व्यक्ती हा साधक असून मी यत्किंचित आहे म्हणून कबीर अधिकच विशाल स्वरूपात आपल्यासमोर येतो. व्यक्ती म्हणून नव्हे, विचार म्हणून. अर्थात अणू रेणूया तोकडा तुका आकाश एवढा असं जेव्हा आमचे तुकोबा म्हणतात तेव्हा त्यांचा बाह्यरूप आकार आकाश एवढा नसून त्यांनी दिलेला अमृतानुभव आकाश एवढा मोठा आहे. आणि हे ज्याला कळतं तो साधू. पण परत तेच की हे कोणासाठी? हे सगळं ज्याला कळतं त्याच्यासाठी, साधूसाठी. संतवचन मूर्खांना शाळा नाही करू शकत. आणि हे संतांनी सुद्धा वेळोवेळी नम्रपणे कबूल केलं आहे. माझे विचार साधूसाठी आहेत, मूर्खांसाठी नाही, असं कबीर स्वतः धीटपणे नमूद करतो. काय म्हणतो? मूर्ख को समझावते ज्ञान गाठी को जाय. मूर्ख को समझावते ज्ञान गाठी को जाय, कोयला होई न उजरो, 9 मण साबण खाय. कितीही कोळशाला तुम्ही साबणाने कितीही धुवा, त्याचा काळपटपणा कुठे जाणार नाही आहे. मराठीत वामन पंडितांनी सांगितलं 17व्या शतकात, हेच सांगितलं ना. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तृषार्थार्थी तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे, सशाचेही लाधे विपिन फिरता शृंगही जरी, परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी. किती प्रयत्न करा, वाळूतनं तेल गळेल, मृगजळ पिऊन तहानेल्याची तहान भागेल, सशाचं काळीजही बिंदास, काही त्याला होणार नाही कोणाला फिरताना पाहून, परंतु मूर्खाला समजावणं माझ्या बाचारी शक्य नाही. वामन पंडितांनी म्हटलेलं आहे. परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी. तसं बघायला गेलं तर तुकोबा आणि कबीर यांच्यामध्ये 3 शतकांचं अंतर आहे. तुकोबा 17व्या शतकातले, कबीर 14व्या शतकातला. पण दोघांच्याही विचारात तोंड बोट घालायला लावेल एवढं साम्य आहे. दोघेही मागासलेल्या जातींचे प्रतिनिधी. कबीर कोष्ट्यागळी वारला, तुकोबा कुणबी. महाराष्ट्रात हे बोलायचं असतं की मला ठाऊक नाही, मला क्षमा कर, कारण थोड्यात वाद निर्माण होतात. पण जे आहे ते आहे, हा इतिहास आहे की कबीर कोष्ट्यागळी वारला, तुकोबा कुणबी होते. कदाचित म्हणूनच दोघांच्या काव्यातनं एक विद्रोही असा सूर जाणवतो. कर्मकांड, अंधविश्वास, त्या काळच्या एकूणच सामाजिक ज्या कुरीती आहेत ना, त्यावर आसूड ओढण्याचं कालजयी कार्य या दोघा संत कवींनी काळाचे बंध झुगारून केलेलं आढळतं. कबीराच्या दृष्टीत ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. तुकोबा आणि कबीराची ईश्वरी अवधारणानं याच्यात हा ठोस फरक आहे बरं का. कबीर काय म्हणतो? जा के मुह माथा नाही, नाही रूप कुरूप, पहुप बासते पात्रा, ऐसा तत्त अनूप. कबीराला अभिप्रेत असणारा परमात्मा आहे ना, तो फुलाच्या सुगंधाहूनही अधिक सूक्ष्म, तरळ आणि असामान्य आहे. फुलाचा वास कसा वातावरण दळवतो है ना, आणि त्याचा अनुभव पण आनंदाने घेतो. प्रत्यक्ष तो वास मात्र मूर्त रूपात आपल्याला कुठेही दिसत नाही. तसंच परमात्मा हा चराचर सृष्टीत भरून राहिलेला आहे. ज्याला ज्ञान प्राप्त झालंय त्याला परमेश्वराचं अस्तित्व सर्वत्र जाणवतं. हे कबीराचं मत. तुकोबांसाठी तर पंढरीचा विठ्ठल हाच त्यांचा पूर्ण ईश्वर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुखावळीने. असं म्हणून त्यांनी आपली सर्व निष्ठा पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी अर्पण केलेली दिसून येते. चोखामेळा काय म्हणतो तो आणखीन पुढे गेलेत. त्यांचं म्हणणं आहे पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. चोखामेळा असं लिहून गेले. म्हणजे हा चक्रपाणी माझ्या समोर आहे आणि त्याच्या दर्शनाने स्वर्गाचं सुख उपभोगतं असं त्यांना नमूद करावं असं वाटतं. समर्थ रामदासांना ईश्वर दिसला, तो मूर्त स्वरूपात दिसला.
त्यांना तो श्रीरामात आढळला. म्हणजे त्यांनी तर पंढरपूरच्या विठ्ठलासुद्धा श्रीराम पाहिला नाही का. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर त्यांनी लिहिलंय, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, चाप बाण काय केले, कर कटावरी ठेविले, काबा धरीला बोला, काबा धरीला बोला, कारे वेश पालटला, काय झाली अयोध्यापुरी, इथे वसवली पंढरी. शरयू गंगा काय केली, शरयू गंगा काय केली, कैची भीमा मिळवली, कुठे वानरांचा मेळा, दिसे हनुमंत ऐकला. काय झाली सीतामाई, इथे आणली रखुमाई, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा. समर्थांनी असं विचारून विठ्ठलालाही कोड्यात टाकलं बरं का. मग काय समर्थांची प्रश्नावळी ऐकून क्षणभर पंढरीच्या त्या विठ्ठलालाही आपला जुळा भाऊ लहानपणी कुठे अलाहाबादच्या कुंभमेळ्यात वगैरे हरवला तर नाही ना, अशी शंका आली असावी. अर्थात कबीराने रामाचा उल्लेख काही दोह्यातून केलेला आहे, परंतु कबीराची निर्गुण लेखणी आणि त्याला दिसणारा सगुण राम याच्यात कुठे गोंधळ नाही आहे, हे मात्र खरं. कबीराने एका ठिकाणी म्हटलं आहे, सम्मे रमे रमावे कोई, ताकर राम नाम असं होई. सब में रमे रमावे राम, सब में रमे रमावे जोई, राम नाम ताकर असं होई. हे त्यांचं रामाचं गुण काय. आणि कृष्णाचे त्यांनी म्हटलं, हमारा धन माधव गोविंद, धरन धर हे सार धन कहिये, जो सुख प्रभु गोविंद की सेवा, सो सुख राजन लहिये. प्रभु गोविंद की सेवा. आता गोविंद म्हणजे तुम्ही कोणाचे नाव घेऊ शकता, ईश्वराला त्यांनी सरळ गोविंद म्हटलेलं आहे. त्यांनी कृष्णभक्तीची मांडणी केली आहे, पण कबीर अधिकाधिक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा हे जाणवतं की मीरेला अभिप्रेत असणारा, ज्या केसर मोर मुकुट मेरोपती होई, असा तो कावळा सावळा, काळा सावळा माखनचोर गोविंद, तो कबीरांना अभिप्रेत नसावा. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला बबड्या, राजू, सोन्या असं वेगवेगळ्या नावाने संबोधते ना, त्याप्रमाणे कबीराने अमूर्त ईश्वरालाही राम, गोविंद, शिव असं वेगवेगळ्या नावानं संबोधलं आहे. पण काय होतं, सामान्यांना कळतो तो मूर्तरूप राम, तो मूर्तरूप कृष्ण, हे कबीराला ठाऊक आहे. आता आपण जर आत्मा म्हटलं तर कुणीही न पाहिलेल्या ना आत्म्याचा पण आकार ठरवायला लागतो. आणि स्वर्ग म्हणजे कॉलनी असं आपल्याला वाटतं. आणि तिथे असे इंद्र, विष्णू यांना स्वतंत्र बंगले आहेत आणि इतर ते वेगळ्या वेगळ्या अपार्टमेंटमध्ये गुण्या गोविंदानं संसार करतायत, असं चित्र मनातल्या मनात आपण उभं करतो. निर्गुण निराकार ही परिकल्पना सामान्यपर्यंत पोहोचवणं अवघड आहे. म्हणून रामाचं, कृष्णाचं, शिवाचं एक मूर्त स्वरूप डोळ्यासमोर आणायचं आणि मग त्याची भक्ती करायची. आरोप ही कबीराची संकल्पना आहे अशातला भाग नाही. ही संकल्पना कबीराच्या कितीतरी आधी, म्हणजे 13व्या शतकात मराठीतून माऊलींनी मांडली आहे की नाही मला सांगा. क्या बात आहे. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. काटा येतो अंगावर विचार करतो तेव्हा. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठीमोरा न कळे. थकची पडिले कैसे, क्षेम लावी जीव उताविळ माझा. पाठीमोर नाही 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 कळत, तो कसा नाही कळत. त्याच्या पाया पडू मी पाया पडायला गेले, स्वतःला प्रेयसी ठेवले त्यांनी. पाया पडू गेले, त्याच्या पाऊल दिसत नाही, स्वयंभू बाय समोर, समोर की पाठीमोरा कळत नाही, त्याला पाठ नाही, त्याला चेहरा नाही. ठकीची पडिले कैसे. फार फार गोंधळ झाला आहे माझा, काय करावं. क्षेम लावी जीव उताविळ माझा, म्हणून नाही स्फुरत आता बाहो. क्षेम देव गेले तव मीच मी एकली, असावला जीव राहो. मिठी मारायला गेले आणि नाही, काही समोर नाही, काही समोर नाही. क्षेम लावी जीव उताविळ माझा. मिठी मारायला गेले उताविळ जीवानी, भाऊ स्फुरतात माझे. क्षेम देव गेले तव मीच मी एकली. मिठी मारायला गेले आणि मीच एकटी, असावाला जीव राहो. बाप रखुम देवीवरो हृदयचा जाणूनी, अनुभव सौरुसा केला,
दृष्टीचा डोळा पाहो मी गेलिये, तव भीतरू पालटू झाला. बाप रखुमादेवी, रखुमाईचा जो पती आहे, माझा बाप, त्याला हृदयात जेव्हा मी त्याला हृदयात कुठेतरी पाहिलं, त्याचं अस्तित्व हृदयात मला जेव्हा जाणवलं, दृष्टीचा डोळा पाहो मी गेली तव भीतरू पालटू, तेव्हा मला अंतःकरणात काहीतरी बदल झाला आणि तेव्हा मी ईश्वराचं साक्षात दर्शन घेऊ शकलो. मूर्त रूप नाही, अमूर्त. काय म्हणजे ज्ञानोबांनी हे जे अमूर्त स्वरूप मांडलं ना, कबीरांनी हेच पुढे गेलो. तो माझ्या अंतःकरणात सापडला. देवाच्या मूर्तीची, फोटोची षोडशोपचार पूजा करा, पहाटे उठून फुलं तोडायला जा, मग अंधारात कोणाच्या तरी घरची फुलं तोडा चोरून, मग ते आपल्या देवघरातल्या फुलं देवांना वाहा. हे कुठल्या संतांनी सांगितलंय? हे लोक का करतात असं? मूर्तीची पूजा करताना तुम्हाला प्रामाणिकपणे, पूजा तर प्रामाणिकपणे करायला हवी की नाही? त्याच्यातही जर चोरीची फुलं घेतली आणि पहाटे जेव्हा अंधार असतो तेव्हा झाडं झोपलेली असतात, हे या श्रद्धास्थान असलेल्या ह्या भक्त चोर मंडळींना कळत नाही का? झोपलेल्या झाडांची फुलं तोडून नेण्यात आणि मग ते आपल्या देवाला वाहून ते सुशोभित करण्यात ही कुठली आली भक्ती? डोंबिवलीचे एक कवी होते दत्तात्रय धामणसकर. त्यांनी यावर फार सुंदर आक्षेप नोंदवला आहे कवितेत त्यांच्या. ते म्हणतात, एक रहस्य सांगावे म्हणून फुलं पाकळ्या उघडतात. एक रहस्य सांगावे तेव्हा फुले पाकळ्या उघडतात, तेव्हा समस्त आस्तिक तिथे आधीच पोचलेले असतात. एक रहस्य सांगावे म्हणून फुले पाकळ्या उघडतात, तेव्हा समस्त आस्तिक तिथे आधीच पोचलेले असतात. त्यांना एकही फूल निर्मिता यायचं नाही तुझ्यासारखं. त्यांना एकही फूल निर्मिता येणार नाही, यायचं नाही तुझ्यासारखं. म्हणून तर ते तत्परतेने उमललेली फुलंच नाहीशी करतात. फुलता येत नाही म्हणून फुलं तोडणारे लोकच उडता येत नाही म्हणून पाखरांना पिंजऱ्यात ठेवतात. काय काय पोहोच आहे? म्हणजे संतांनीच लिहिलं असं नाही, आजचेही कवी असं लिहू शकतात. एक रहस्य सांगावे म्हणून फुलं पाकळ्या उघडतात, तेव्हा समस्त आस्तिक तिथेच पोचलेले असतात. आणि ते आस्तिक फुलं खुडतात, झाडांना त्रास देतात आणि मग आपल्या देव्हाऱ्यावर ती फुलं, देवाच्या मूर्तीवर, अमूर्त स्वरूपात जो ईश्वर त्यांना पाहायचा आहे तो न पाहता त्या मूर्तीवर ती फुलं टाकतात आणि घरचा देव्हारा सजवतात. ईश्वर तुमच्या हृदयात आहे, कायम आहे, त्याचा विसर पडता कामा नये. कर्तव्य सोडून देवदेव करायचं हे कोणी सांगितलं? आणि हे समर्थांनी सुद्धा म्हणजे 12व्या दशकात मला वाटतं हे सांगितलं आहे. येस, 12व्या दशकात. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका हो, विवेकी हो. प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खावयाला, मग तया करंट्याला परमार्थ कैसा. म्हणून आधी प्रपंच करा आणि तो पण कसा करा? प्रामाणिकपणे करा. ईश्वराला असे भक्त आवडतात, खरंच आवडतात. आता मला सांगा, एखादीचा एक इथे स्त्री आहे, पुरुष आहे, आपलं कोणीतरी खूप आवडतं आहे आणि त्याला तुम्ही दर 2 मिनिटांनी सांगाल तू मला फार आवडतंस, तू मला फार आवडतेस, चालेल का? प्रेयसीला, प्रियकराला दर 2 मिनिटांनी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मला तूच हवी, तू मला फार आवडतेस, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, तू खूप सुंदर आहेस, देखणी आहेस, चालेल का? नाही ना. ती म्हणेल की बाबा काम कर, बाबा तूही कर आणि मलाही करू दे. हां, भागवतात अशी कथा सांगितली. म्हणजे काय झालं, नारदांनी एकदा भगवान विष्णूंना विचारलं की भगवान, तुमचा सर्वात मोठा भक्त कोण? आता या प्रश्नाला काही अर्थच नाही ना. नारद हा विष्णूंचा सर्वात मोठा भक्त, हे उत्तर नारदाला अपेक्षित होतंच. पण भगवंतांनी त्याच्या अपेक्षेच्या बाहेर सांगितलं, तो बघ, तो जो शेतकरी ना तिथे जो बैल घेऊन आणि शेतात नांगरतोय, तो माझा सगळ्यात मोठा भक्त. ऐकलं नारद हैराणच झाले. हे काय नवीन? मी सारखं नारायण नारायण करत असतो, रात्रंदिवस जप करत असतो,
आणि तो शेतकरी कसा तुमचा भक्त, हे काही बरोबर नाही देवा अरे, तो दिवसातून 1-2 वेळा तुमचं नाव घेत असेल आणि तो कसा काय सर्वात मोठा भक्त. मग विष्णू म्हणाले एक काम करा, तू माझा सर्वात मोठा भक्त आहे ना, तुला सिद्ध करावं लागेल. एक काम कर, एक पृथ्वीचा एक चक्कर मारून ये. आता नारदाचं तर आवडीचं काम होतं ना पृथ्वीचं चक्कर मारणं. म्हणजे आपल्याला कसं कोणी सांगितलं गोव्याला जाऊन या जरा 2 दिवस, छान वाटतं की नाही, तर तसं फार फार आनंद झाला. ठीक आहे लावून येतो म्हणाले. नुसतं लावून यायचं नाही, ही पणती घे. त्यांच्या हातात पणती दिली. या पणतीत तेल काठोकाठ भरलं होतं. हे तेलाचा एक थेंबही सांडता कामा नाही, पृथ्वीचं चक्कर लावून यायचं. बरं म्हटलं एवढंच ना, सोपं काम आहे, मग मी तुमचा पहिला नंबरचा भक्त. कबूल, ॲग्रीड 100% कबूल. निघाले नारद. पृथ्वीचा संपूर्ण एक फिरून आले. स्वर्गात परत आले. ईश्वरासमोर पणती ठेवली. भगवान नारायणा, मी संपूर्ण पृथ्वी फिरून आलो, एकही थेंब ह्याच्यातलं सांडलेलं नाही, तो बघून घे. भगवंतांनी पाहिलं. बरोबर रे, खरंच आहे, अत्यंत प्रामाणिकपणे तू जाऊन आला. काय लक्ष, काय तुझं लक्ष ठेवलं असेल हो. म्हणाला मग अगदी डोळ्याची पापणी लावली नाही तेल सांडेल म्हणून, शक्यच नव्हतं ते. असं म्हणतोस, बरं फारच छान. मग का रे बाबा, एवढा वेळ फिरून आलास, माझं किती वेळा नाव घेतलंस. ते भगवंता, ते काय की माझं लक्ष इतकं त्या पणतीकडे होतं की तुमचं नाव घ्यायचं सुद्धा लक्षात राहिलं नाही. अरे तेच मला म्हणायचं आहे, तो जो शेतकरी खाली नांगरतोय त्याचं लक्ष संपूर्ण त्याच्या कर्तव्यात आहे रे. पण तरीही तो दिवसातून 1-2दा का होईना माझं नाव घेतो ना. मला आठवतं ना. अरे बाबा, अरे अनिरुद्ध पटकन इकडे. मग त्याचं जर यांना पटकन मॅसेज टाकत की कसा चालला आहे, हाऊ इज द. मग एवढं जर आहे तर मग तो खरा भक्त की तो खरा भक्त. आणि मग नारदांनी कान धरले. नाही नारायणा कबूल. तर कर्तव्य करत असताना जर नारायणाचं नाव घेतलं तर ते ईश्वराला कबूल आहे. पण सारखं नाही, तूच माझा मी तुझा, तुझ्या चरणी कबूल ना. एकदा म्हटलं ना, दिवसभरातून एकदा म्हटलं, आता तुझी कामं कर, कर्तव्य कर. रामनामाचा जप कर असं संत म्हणतात ना, ते सांकेतिक आहे. हे कळायला हवं. पण का रामनामाचा जप करायचा म्हणजे नुसतं एक माळ घेऊन राम 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 असं नाही करायचं. सतत काहीतरी करत राहा असं कबीराला सुद्धा सुचवायचं आहे. आता हाती काम मुखी राम असं असलं तर खलविचारांना मनात थारा नाही मिळत. आणि हे समजावण्यासाठी कोणा संतांची गरज नाही. हे झालं मुक्तीच्या मार्गावरचं पहिलं पाऊल. बिल गेट्सने सुद्धा असं केलं ना, आपली सगळी संपत्ती दान करून टाकली, एवढी कमवली. आणि मग मला नको एवढं म्हटलं, मला मुक्त होऊ दे. मग खरे हे खरे संत ना, हे ईश्वराचे खरे भक्त. ही पायरी ओलांडली ना, ही पहिली पायरी ओलांडली की मग आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे कसं जायचं, किंवा स्वरूपाकडून अरूपाकडे मन कसं वळवायचं, हे आपोआप कळायला लागतं. म्हणजे हे कबीर खरं म्हणजे कबीराने शिकवलं आहे. अर्थात कबीराच्या अधिकांश दोह्यात ईश्वर अरूप असल्यामुळे ज्याला देह असतो तो नश्वर, आणि जो नश्वर आहे तो ईश्वर कसा असू शकतो. असू शकत नाही ना. म्हणून एकदा का ईश्वराला देहाच्या बंधनातून मुक्त केलं की त्याच्याकडे जायला आमचाही मार्ग मोकळा होतो, आहे ना. आणि म्हणून देहाच्या आसक्तीपासून हळूहळू आपणही लांब जायला लागतो. असा अमूर्त ईश्वर कबीराला भावला, कळला. कबीराच्या ईश्वराला हात नाही, पाय नाही, कान नाही, डोळे नाही, त्याला देहच नाही. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाजी स्वयंभू असे समोर की पाठीमोरा न कळे. आणि म्हणूनच कबीराचा देव सुंदर नाही, कुरूप नाही, उंच नाही, ठेंगणा नाही, काळा नाही, सावळा नाही, गोरा नाही, इतकंच नाही, तो स्त्री किंवा पुरुष सुद्धा नाही. तुकोबांनी म्हटलं ना, देव पहावया गेलो, देव होऊन या ठेलो. देव पाहायला गेलो मीच देव झालो. घ्या बात का हो. पण आपण ना संतांचे बोल नुसतेच ऐकतो.
वाचतो, वावा म्हणत दाद देतो, आपल्या पार्टनरला दाखवतो की अगं बघतं काय तुकोबांनी लिहिलंय तुला सांगतो. सुंदर सुंदर. पण त्याचा प्रत्यक्ष रूपात किती स्वीकार करतो ठाऊक नाही. बहुतांश नाहीच. कबीर, तुकाराम, रामदास हे संत आपण बघितले नाही, म्हणून या संतांचा काळ वेगळा होता असं जर आपण म्हटलं तर आमचे गाडगे महाराज तर आपल्या समोरच होते ना आत्ता काही वर्षापूर्वीच. त्यांचा काळ वेगळा नव्हता, त्यांचा काळ आजचाच काळ होता. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, काही दशकांपूर्वी. त्यांनीही परमेश्वराचं मूर्तरूप नाकारलं, त्यांनी अमूर्त रूपालाच अधिकार प्राधान्य दिलं आहे. काय म्हणणं आहे? मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देवा आशानं भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. तुकडोजी महाराज. किंवा गाडगे महाराज काय म्हणतात? किती जरी पूजला दे तरी देव अजून पावला नाही, किती जरी पूजला तरी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक, अजून तरी गावला नाही. देव कसा गावायचा? तो मूर्त स्वरूपात नाहीच. गाडगे महाराज आपल्या व्याख्यातून निर्भीडपणे सांगायचे, मी परमेश्वराला पाहिलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो चक्क खोटं बोलतोय असं समजायचं. म्हणूनच ज्याला ईश्वर जसा भावतो तसा त्याने स्वीकारायचा आणि त्याच्या चरणी लीन होऊन सत्कर्म करत राहायचं. हे मुख्य, सत्कर्म करत राहायचं हे महत्त्वाचं. संतांनी हेच केलं आणि संतांना सामान्य जनांकडून, आपल्या भक्तांकडून, आपल्या शिष्यांकडून हेच अपेक्षित आहे. आता काय होतंय? वेदात 6 प्रमुख शत्रू नमूद केलेत. हे 6 प्रमुख शत्रू षड्रिपू, ज्यांना असं नाव दिलेले: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. न दिसणाऱ्या पण 84 कोटी जन्मांनंतर मिळालेल्या मानवी जीवनाची माती करणाऱ्या या 6 शत्रूंवर मात करून संतांनी लोककल्याणासाठी या भूमीत आपला देह झिजवला. बरोबर ना? 84 कोटी योनीनंतर हा देह मिळाला, मनुष्य देह, आणि याची माती कोण करतंय? फक्त हे 6 शत्रू. यांच्यापासून सावध राशी शिकवण प्रत्येकाने केली ना. नको रे मदा क्रोध हा खेदकारी. समर्थ काय म्हणतात? नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. क्रोध, काम, लोभ, मोह, मद, मत्सर, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मनाचे श्लोक लिहिणारे रामदास जेव्हा हे सांगतात तेव्हा हे 6 शत्रू तुमच्यावर एक साथ चाल करून येत आहेत आणि तुम्हाला यांना नेस्तनाभूत करायचं आहे असंच त्यांना सुचवावं असं वाटलं असेल ना. मोहामुळे लोभ उत्पन्न होतो, लोभामुळे अहंकार, अहंकाराने मत्सर, आणि मत्सर क्रोधात जन्म देतो. हे सर्व दुर्गुण एकमेकात इतके गुंतलेले आहेत की त्यांना विलग करून त्यांचा एकत्रित बिमोड करणं अशक्य. पंखा लावून दे रे बेटा. इकडे सामान्य माणसासाठी याचं जाळं तोडणं महाकठीण असावं. संतांना ते जमलं म्हणून संत मोठे. तसं तर पण एक सांगू, काम आणि मोह हे मानवाला जन्मापासून चिटकून आलेले असले तरी ते अपरिहार्य आहे. क्रोधसुद्धा, क्रोध, काम आणि मोह यांना मी थोडंसं कमी बलाढ्य शत्रू मानतो. वंशवृद्धीसाठी काम, कौटुंबिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मोह हे ईश्वराने माणसाला दिले आहेच. फक्त त्यांचं रूपांतर अवगुणात होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. मोहाचा अतिरेक अर्जुनाने केला महाभारताच्या युद्धभूमीवर, आणि भगवान श्रीकृष्णाला त्यासाठी अर्जुनाला अख्खी गीता सांगावी लागली. मोह या 2 अक्षराकरता, अक्षरी शब्दांकरता महर्षी व्यासांनी गीतेचा एक संपूर्ण अध्याय घेतलेला आहे. अर्जुनांचा स्वजनाशी न लढण्याचा निर्णय हा मोहापायी उत्पन्न झाला होता. त्याला या मोहापासून कसं प्रवृत्त करायचं हे श्रीकृष्णासारख्या विद्वानासाठी त्या युद्धभूमीवरचं एक फार मोठं आव्हान असावं. अर्जुन मोहग्रस्त झाला. मग तो काय म्हणला? मला ऐश्वर्य नको, राज्य नको, मी खुशाल भीक मागेन पण माझ्या सख्यांसोबत युद्ध करणार नाही. आणि तोच अर्जुन गीतेच्या शेवटी, तुझ्या प्रसादाने माझ्यातला मोह नष्ट झाला असून मी आत्मज्ञान संपन्न झालो आहे, आता माझ्यात कुठल्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी वागायला तयार आहे असं म्हणतो. करिष्ये वचनं तव.
म्हणजे तू जे म्हणशील येस ॲग्रीड ते मी करायला तयार आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात काय म्हणतात माऊली? जैसा भ्रमरभेदी कोळे भलतेसे काष्ठ कोरडे परी कळके माझी सापडे कोवळी ये. ज्याप्रमाणे भ्रमर वाळलेलं किती कठीण लाकूड लिलया पोखरू शकतो, पण तोच भ्रमर कोवळ्या कमळाच्या पाकळ्यात असा अडकतो की त्याची ती लाकडं फोडण्याची प्रवृत्ती ना ती त्या पाकळ्यांपुढे चालत नाही. मोहात अडकला. तेथे उत्तीर्ण होई प्राणे परी ते कळम कळू चिरू नेणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. त्या कमळदलात तो भुंगा गुदमरून प्राण सोडतो, पण पाकळ्या सोडून बाहेर पडू असा विचारही त्याच्या मनात येत नाही. आणि या अर्जुनाला आप्तेष्टांच्या मोहाने असं काहीतरी झालेलं आहे. मोहावर तुलसीदासही छान बोलतात बरं का, त्यांचे फार छान उद्गार आहे. व्यावहारिक भाष्य त्यांच्या मते तर या जगात मोह नसलेलं नाहीच कोणी. ज्ञानी तापसी सूर कवी कोविद गुण आगार. ज्ञानी तापसी सूर कवी कोविद गुण आगार केही के मोह विडंबना किनी नही संसार. ज्ञानी असो, तपस्वी असो, शूरवीर असो, साहित्यिक, कितीही गुणी माणूस असू दे, ज्ञानी तापसी सूर कवी कोविद गुण आगार, कितीही गुणी माणूस असू दे, त्याची विटंबना लोभामुळे होणारच होणार. मोहामुळे ज्याची विटंबना झाली नाही असा ज्ञानी, शूरवीर, तपस्वी, विद्वान, गुणी या जगात नाहीच आहे तरी का कोणीतरी आहे का? प्रत्येकाला या मोहाच्या संकटानं ग्रासलं आहे. आणि असं सरसकट विधान करताना तुलसीदासांना कुठलाही संकोच नाही. अर्थात हेही खरं आहे की माता पुत्राचा, पती पत्नीचा किंवा तत्सम नातेसंबंधाचा मोह आहे म्हणून कौटुंबिक व्यवस्था टिकून आहे ना. हे खरं असलं तरी पुत्रमोहामुळे हस्तिनापूरसारख्या समर्थ राज्याचा सम्राट धृतराष्ट्र कुळाचा नाश करण्यास कारणीभूत ठरतो. हे अमान्य करून चालणार नाही. काय मोह म्हणजे किती अन्नात पडणाऱ्या मिठाईत का असावं? काम अन्नात पडणाऱ्या मिठाईत का याच्यामुळे मोहामुळे बर्बाद झालेला धृतराष्ट्र हे फार मोठं उदाहरण आहे. अर्थात दुर्दैवाने पुत्रप्रेमाने, पुत्रीप्रेमाने आंधळे झालेले कितीतरी डोळस धृतराष्ट्र आपल्यासमोर बघायला मिळतात आजकालच्या राजकारणात आपण हेच बघतोय ना. जे मोहाचं तेच क्रोधाचं. क्रोध नको हे कबूल. मला एकनाथांसारखा एखादा संत असतो की जो 100 वेळा थुंकल्यावर सुद्धा 100 वेळा स्नान करून येतो आणि मग हे सांगतात की नाही तू थुंकला बाबा, खालपुरुषा तुझे माझ्यावर उपकार आहे, तुझ्यामुळे मला चंद्रभागेचं स्नान घडलं, 100 वेळा पुण्य मिळालं. आता हे म्हणणं हा प्रकार वेगळा आहे. पण मला एक सांगा, 1957 बंदुकीच्या काळतुसांवर गायची चरबी लागली ही खरी खोटी जी पण बातमी असेल ती ऐकून बराकपूर छावणीतला निस्सीम धर्मभक्त मंगल पांडे हा क्रोधाने पेटून उठला की नाही. आणि त्यामुळेच ब्रिटिशांविरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया रोवला गेला की नाही. हे खरं आहे, हा इतिहास आहे. तसंच जोहान्सबर्गच्या एका गोऱ्या माणसाने मोहनदास करमचंद गांधी या भारतीय माणसाला पहिल्या वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकलं आणि मनात क्रोधाची ठिणगी बाळगून महात्मा गांधींनी अखंड भारत देश पेटवला. इतिहास आहे. क्रोध कुठेतरी आत ठेवावा लागतो, त्याला रुजवावा लागतो, ती ठिणगी पेटती राहावी लागते. भर दरबारात द्रौपदीची विटंबना पाहून क्रोधाने जर भीम पेटला नसता तर 100 अधर्मी कौरवांचा नाश झाला असता का? शक्य होतं का? माणसाची अस्मिता जपली जाईल इतका क्रोध हवाच. फक्त क्रोध पेटवून त्याचं रूपांतर समाजव्यवस्था बदलण्यात करायचं की भाजीत मीठ कमी पडलं म्हणून बायकोचा गळा दाबायचा याचा समतोल साधता यायला हवा. हे 2 नैसर्गिक गुण आहेत. काम नैसर्गिक गुण, हे तिन्ही नैसर्गिक गुण आहेत ना. या नैसर्गिक गुण नाही, अवगुण म्हणूया. आणि या नैसर्गिक अवगुणांबद्दल बोललो आपण. म्हणजे भुंगापुलांच्या मोहात पडतो ते नैसर्गिक, कारण ते न झाल्यास मग पराक्रम इकडून तिकडे जाणार नाही, फळधारणा होणार नाही. पण अनैसर्गिक अवगुणांचं काय? मनोबोधाच्या 16व्या श्लोकाच्या अखेरीस 2 चरणात समर्थ रामदास म्हणतात,
पुरेसा जनी लोभ रे क्षोभ त्याने, म्हणून जनी मानुता जन्म घेते. मुक्ती मिळण्याचं मुख्य कारण हे लोभ आहे. माणसाला किती काही मिळू दे, तो अतृप्त राहतो, त्याला समाधान होतच नाही. आणि मुख्य म्हणजे तो आपल्या लोभाचं समर्थन करतो शेवटल्या श्वासापर्यंत. या लोभाचा एक छान किस्सा आहे बरं का. एक शिंपी होता. तो काय करायचा, त्याच्याकडे कापड आलं की त्यातून चोरून थोडंसं ठेवून घ्यायचं. आता थोडं करून त्याच्याकडे भरपूर अशा चिंध्या गोळा झाल्या. आता काही काळानंतर तो आजारी पडला. त्या चिंध्यांचं तो मिळून काहीतरी करायचा, विकायचा. पण चिंध्यांचा मोह होता त्याला. तो जो लोभ होता त्यातून तो बाहेर नाही पडायचा. त्याला तो लोभ व्हायचा, तो कापून घ्यायचा. आता तो आजारी पडला. यमदूत आले, त्याच्यासमोर आले आणि त्याच्यासमोर पताका नाचवायला लागले असे. हा चिडला शिंपी. यमदूतांना म्हणाला, तुम्ही मला घ्यायला आलात ना, म्हणजे माझं मरण आहे ना, आणि पताका वगैरे असं काय पसरं, म्हणजे हा काय सोहळा थोडाच आहे. यमदूत म्हणाले, नाही. तर आयुष्यभर ज्या चिंध्याच्या अशा गोळा केल्या ना लोभामुळे, त्या चिंध्याच पताका म्हणून आम्ही तुझ्यासमोर नाचवतो आहे. शिंप्याला कळलं आपल्यातून चूक झाली, लोभामध्ये आपण फार मोठं पाप करून चुकलो आहे. तो म्हणाला, क्षमा करा, मला एक संधी द्या, मी याच्यापुढे असा लोभ करणार नाही. यमदूत म्हणाले, ठीक आहे, चला प्रयत्न करूयात, तुला एक संधी देतो, काही काळानंतर येऊ, पण आता असा लोभ करू नकोस, चोरी करू नकोस. हो म्हटला. अचानक जागा झाला, बरा झाला. घरी त्याने सांगितलं की आता जर मी कधीही चिंधी चोरायला लागलो, चिंधी कापायला लागलो, तर पताका असं ओरडायचं बरं का माझ्यासमोर, म्हणजे माझ्या लक्षात येईल काहीतरी चूक नाही. झालं चालू. त्याने बंद केलं, अशी चोरी करणं बंद केलं. आणि एक दिवशी त्याला राजाचा अंगरखा शिवायला आला. आता राजाचा अंगरखा म्हणजे काय, भारी कापड. त्यांनी लागलीच त्याच्यातलं कापड चोरायला सुरुवात केली. घरचे ओरडले, पताका. तो म्हणाला, मला माहिती आहे पताका, पण इतकी भारी पताका मी आजपर्यंत पाहिली नाही, म्हणून मी घेतो. म्हणजे लोभ काही सुटला नाही. लोभामुळे माणूस कितीही असत प्रवृत्तीचा असला तरी परिस्थितीजन्य लोभामुळे तो न कळत असत प्रवृत्तीकडे खेचला जातो. गंमत अशी आहे, तुम्हाला सांगतो, गुण किती असतात माणसात? 36. आपण जमवतो ना, लग्नाची पत्रिका वगैरे जुळवतो, 36 गुण असतात. आणि अवगुण किती आहेत? 6. म्हणजे फक्त 16.5% अवगुण आहेत गुणांच्या. तरीही हे 6 अवगुण 36 गुणांवरती भारी पडतात आणि माणूस कायम अवगुणी राहतो. अरे हो, आणखी मुख्य म्हणजे हे प्रवचन का नाही तुम्हाला सांगितलं. मानव म्हटलं तर प्रवचन असतं, माणूस म्हटलं तर व्याख्यान. मानव अधपतित होतो, नीच योनीला जातो, याचं एकमेव कारण फक्त लोभ आणि त्या लोभामुळे मिळालेली आसुरी संपत्ती. आसुरी संपत्ती अर्थात त्याला 6 अवगुण जे आहे षड्री पुन्हा, त्यांनाही आसुरी संपत्ती म्हटलेले. संत म्हणतात, मद मत्सर लोभ हे आत्मनाशक असे नरकाचे तिहेरी साधन आहे. मद मत्सर आणि लोभ हे 3 एकदम भारी शत्रू आपले. यांना जर ज्याला जिंकता आलं तो जिंकला. मद मत्सर लोभ, अहंकार, मत्सर आणि लोभ. आपण सिरियलमध्ये रोज पाहतो ना, अहंकारही पाहतो, मत्सर तर जागोजागी पसरलेला आहे, रोज मालिकांमध्ये दिसतो आपल्याला, आणि लोभही दिसतो. यांचा त्याग करावा असं माऊली म्हणतात की पापी लोकांना नरकात ढकलण्यासाठी पातकांची ही मोठी सभा भरलेली आहे. जो माणूस या मद मत्सर आणि लोभ यांना जवळ करतो, आपलंसं करतो, त्यांना नरकपुरीच्या सभेत सन्मानाचं पद प्राप्त होतं. त्यांना नरकपुरीत सन्मानाने बोलवलं जातं. आणि माऊलीच कशाला? अनेक थोर संत सांगून थकले. कितीतरी सगळ्यांनी हे सांगितलं ना. सदैव स्वर्गाला निघून गेले, कंटाळून समाधिस्थ झाले. येशू ख्रिस्तासारखा माणूस सुळावर चढला. श्रीकांत तारेसारखा स्वतःला शहाणा समजणारा, कोणी फडतूस व्याख्यान देणारा टाईमपास करतोय म्हणून कोणी आपल्यात बदल करतोय होय? शक्य आहे का? मला याची पूर्ण कल्पना आहे. माझ्या शब्दांनी कोणात बदल होईल असं मला वाटत नाही. थोडासा माझ्यात जर झाला तर तो हवा आहे. आणि दुसरं, समोर दगड आहे, ठेस लागू शकते, हे सांगण्याचं काम संत म्हणून नाही तर एक शिक्षक म्हणून मी प्रामाणिकपणे करणार आहे, कायम करणार आहे.
आता कोणाला ठेस खायची आहे, डोकं फोडून घ्यायचं आहे, की दगड सारून त्याला टाळून बाजूने निघून जायचं आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 शत्रूंपैकी जसं मी मगाशी सांगितलं, सर्वात बलाढ्य आणि माणसाला नामोहरम करण्याची शक्ती, प्रचंड शक्ती असलेला लोभ हा एकटाच फार मोठा शत्रू आहे. कबीरा तृष्णा पापिणी तासो प्रीती न जोरी. कबीरा तृष्णा पापिणी तासो प्रीती न जोरी. पैद पैद पाछे परे लागे मोठी खोरी. कबीरा, अरे तृष्णा म्हणजे लोभ, पापीण फार मोठी पापीण, तासो प्रीतीनं जोरी, ज्याच्याशी प्रीती करू नकोस, पैद पैद पाछे परे लागे मोठी खोरी. इथं आपल्या पायात अडकून असते आणि खोडी फार मोठी खोड आहे. त्यामुळे लोभाच्या मागे लागू नको. आपण किती लोभाने नुकसान झालेलं आपण किती उदाहरणं पाहतो. आजचा खरं म्हणजे लोभावरतीच आपण 1.25 तास बोलू शकत होतो. लोभाने किती किती आपण उदाहरणं पाहिली मला सांगा. एका नदीच्या पुलावरनं जाणारा कुत्रा, त्याच्या तोंडात पोळी आहे, त्याला प्रतिबिंब दिसतं आपलं, त्याला वाटतं की अरे हा दुसरा कुत्रा जातो, याच्या तोंडातली पोळी आपल्या तोंडात आहेच, ही सुद्धा हिसकावून घ्यायला हवी, म्हणून तो हिसकवायला नदीत तोंड घालतो आणि तोंडातली पोळी त्याच्या जाते. हे उदाहरण पण पाहिलं कितीतरी वेळा. आपण लहानपणापासून ही गोष्ट आहे का झालो. राजा मिळासची कथा आपण वाचली आहे, ऐकली आहे. सोनं हवं, सोनं हवं, सोनं हवं. ईश्वराकडे वर मागितला की मी ज्याला हात लावेल ते सोन्याचं होईल. पाणी प्यायला गेला, पेला सोन्याचा झाला, त्यातलं पाणीसुद्धा सोनं झालं. तानेने तडफडायला लागला, मुलगी जवळ आली, मुलीला घेतलं, मुलगीसुद्धा सोन्याची झाली. हात जोडले, देवा हे वैभव नको मला. लोभामुळे नाश झालेले कितीतरी उदाहरण आपण पाहतो. आपल्याला सगळं ठाऊक असूनही आपण लोभाच्या क्षणात स्वतःला सावरतो का? सर्वसामान्य उत्तर नाही असंच असणार आहे. मुख्य म्हणजे या पापाची शिक्षा मिळते लोकांना, पण काय होतं की पुढच्याच ठेस आणि मागचा शहाणा हे इथे नाही लागू होत. आपण पाहतो की हा लोभामुळे कुठेतरी गर्तेत जातो आहे, पण आपणही तेच करतो. मी तुम्हाला आत्ता माझ्या ओळखीचं एक उदाहरण सांगतो. एक आमचा मित्र होता, मित्र नाही म्हणजे मित्राचा मित्र, चुलत मित्र. पैसे खाल्ल्याचा आरोप आला, खाल्ले होते त्याने, भरपूर आरोप आला. त्याच्या मागे इन्क्वायरी लागली, पोलीस कंप्लेंट झाली, तो पोलीस स्टेशनात जाऊन आला. मग त्याची जामीन वगैरे मिळाली, त्याला घरी आला आणि त्याने आत्महत्या केली. आता आत्महत्या केल्यावरती कळलं 4 ठिकाणी, तो ऑलरेडी पोलीसमध्ये रजिस्टर्ड होता ना त्या पोलीस स्टेशनला, म्हणून मग त्याला पोस्टमार्टमला नेलं. पोस्टमार्टमला नेलं तेव्हा त्याचा मुलगा डॉक्टरकडे गेला. त्या डॉक्टरला सांगितलं की बाबा अशी अशी केस आहे, हे सस्पेंड होते, पैसे खाल्ले होते, भरपूर पैसे खाल्ले, म्हणून यांनी सुसाईड केले. पण जर यांचं सुसाईड असं जर नोट आलं तर यांना इन्शुरन्सचे पैसे मिळणार नाही. इन्शुरन्समध्ये काहीतरी क्लॉज असतो म्हणे की त्याला सुसाईड जर केलं, आत्महत्या जर केली तर ते पैसे मिळत नाही. तर तुम्ही याला काहीतरी जेव्हा पोस्टमॉर्टम कराल तेव्हा आत्महत्या असं लिहू नका, आणखीन काही पद्धतीने जर करू शकता. आणि विष खाल्लं होतं. डॉक्टर म्हणे कबूल, मी याला हार्ट अटॅक आला असं सर्टिफिकेट देऊ शकतो, पण ₹1,00,000 मी घेईन त्याचे. म्हणजे तुम्ही किती कमाल आहे बघा. लोभामुळे एका माणसाला जीव गमवावा लागला आहे हे ठाऊक आहे डॉक्टरला, तरी पण वाम मार्गाने मिळणाऱ्या पैशाचा लोभ त्याला काही सावरता आला नाही. तुकोबा कसं मार्गदर्शन करतात मग? मुंगी आणि राव आम्हा सारखाचा जीव, गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा, सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. सोनं काय माती काय आम्हाला सारखंच आहे, आमच्या घरी वैकुंठ आहे, बस सगळं आनंद आहे ना, कशाला हवं काही सोनं बिनं काही नकोच आहे. प्रत्येकजण संत नाही होऊ शकत हे मला कबूल आहे, पण सर्वाधिक बलाढ्य शत्रूशी आपण कसं लढतोय किंवा लढायला तर हवं ना. किमान एकदा का लोभ मनात शिरला की माणूस कुठलंही पाप करायला मागे पुढे पाहतच नाही. आणि एक लक्षात ठेवा,
मी तुमच्यासमोर काही नाही, मी यत्किंचित आहे हे 10 वेळा कबूल केलं आहे, पण एक मी सध्या अधिकारवाणीने सांगू शकतो. आयुष्यातनं 3 प्रकार असतात: चूक, गुन्हा आणि पाप. चूक ही सुधारली जाऊ शकते, चुकेला माफी असते. गुन्ह्याला शिक्षा असते, ती शिक्षा घेतली गेली की त्या गुन्ह्यातून माणूस मुक्त होतो. पापाला मात्र माफी नाही. पापाला मात्र माफी नाही. पाप फेडावं लागतं आणि व्याजासकट फेडावं लागतं. आणि या जन्मात फेडलं आलं नाही तर पुढच्या जन्मात, त्याच्या जन्मात तेवढं जमलं नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात. तुम्ही नाही फेडलं तर तुमच्या मुलाबाळांना फेडावं लागेल. पण पाप हे फेडावं लागतं व्याजासकट. चुकून का होईना पाप का घडू द्यायचं नाही, याच्याकरता मी एक कथा नेहमी सांगतो. एक साधू होता, गावात गेला. त्याचे भक्त कोणीतरी भेटले, ते त्याला घरी घेऊन गेले सन्मानाने. साधूला फार मोठे म्हणजे नगरशेठ होते, घरी घेऊन गेले आणि निपुत्रिक होते. त्यांना वाटलं साधू आपल्या घरी येईल, आशीर्वाद देईल, काहीतरी पुत्रप्राप्ती होईल. साधू त्यांच्या घरी जेवण खाण झालं, रात्री झोपला साधू आपल्या खोलीत. त्यांना वेगळी खोली दिली आणि रात्री ह्या माणसाची बायको, तिला काहीतरी मोह झाला. ती साधूकडे गेली. साधूला म्हणली, हे बा, माझ्या नवऱ्यामुळे मला पुत्रप्राप्ती होत नाही, तू आणि मी मिळून असं काही करूया ज्यामुळे मला पुत्रप्राप्ती होईल. साधू म्हणला, काय बोलताय आई? अहो मी साधू, खरा साधक, मी या मोहात कधीच पडणार नाही, काहीतरी बोलू नका. आणि त्यांनी मला एवढ्या विश्वासाने आणलं आहे, ते आतल्या खोलीत झोपले आणि तुम्ही माझ्या खोलीत येत आहे, तुम्हाला बरं वाटतंय का? आता या बाईला काय वाटलं की आपल्या नवऱ्याचा संकोच करतो हा साधू. तिने काय केलं, ती आत गेली, तिने नवऱ्याचं मुंडकं कापलं आणि ती मुंडकं घेऊन ती साधू समोर आली. म्हणली, हे घे, आता माझा नवराही नाही आणि या नवऱ्याचा संकोच तुला होतो तोही नाही. आता मला हवं तसं कर, आता मला मूल होऊ दे, तुझ्याकडून मला तुझं शरीर हवं आहे. साधू तिच्या पाया पडला, आई तू माझ्या माते समान आहेस, असा चुकूनही हा विचार आणू नकोस. जे झालं गेलं ते जाऊ दे, पण हा विचारही मनात आणू नकोस. मी कोणाला बाटवणार नाही, शक्य नाही, आणि मलाही तू वाटवू नकोस. बाई हट्टाला पेटली, स्त्रीच ती. तिने सांगितलं, असं जर केलंस, तू आता जर मला नाकारलंस तर मी जगाला सांगेन की तू मला त्रास दिलास आणि जेव्हा मी तुला शरीर द्यायला नाही म्हटलं तेव्हा तू माझ्या नवऱ्याचं मुंडकं कापलंस. साधू घाबरला. तो म्हणाला, नाही मी असं केलं नाही. बाईने आरडाओरडा केला, खूप लोक गोळा झाले. साधू म्हटला, मी साधू आहे, मी ब्रह्मचारी, मी असं कधी करूच शकत नाही. नाही ऐकलं लोकांनी, राजासमोर नेलं. राजाने साधूकडे पाहिला, साधू आहे, शिक्षा द्यायलाच हवी. याने मुंडकं कापलंय, याने कोणाची तरी हत्या केली, याला शिक्षा द्यायचीच आहे, पण कमी शिक्षा देऊया, हात कापून टाकायचे म्हटले दोन्ही. हात कापायला जेव्हा माणूस आला, याने हात समोर ठेवले आणि समोर ठेवता ठेवता ईश्वराला विनवणी केली, ईश्वरा काय आहे अरे मी काय चूक केली? मी अत्यंत धर्माने वागलो आणि मला हात कापायची शिक्षा. आणि तिथे त्याला साक्षात्कार झाला. ईश्वर म्हटला, तू मागच्या जन्मी एक सामान्य माणूस होता, तू रस्त्याने जात होता तेव्हा एक खटीक एका गाईला ओढून नेत होता. त्या गायीने हिसका दिला, दोर तोडला, गाय पळायला लागली आणि तू ती गाय पकडली, खटिकाच्या हातात परत दिलीस. खटिकाने ती गाय मारली जाऊन. हे पाप तुला त्या क्षणी लागलं. ती गाय पळत होती, ती निघून जात होती, तिला तिचा वध करण्यासाठी तूही कुठेतरी जबाबदार होता. आणि तो जो माणूस होता ना, म्हणजे तो खटीक जो होता ना, तो या बाईचा नवरा. तो खाटीक या जन्मी या बाईचा नवरा झाला. ती बाई होती, ती गाय जी होती ती ही स्त्री. आणि तू साधू, तो त्या मागच्या जन्मीचा तू त्या गाईला त्याच्या हातात दिलं, कसायच्या हातात दिलं. ते पाप तुला लागलं, ते पाप मागच्या जन्मी तू नाही फेडू शकलास, या जन्मी फेडायचं. पाप मंडळी 7 जन्म फेडावे लागतात. पाप तुम्हाला सांगतो, पाप नाही करायचं. गुन्हा झाला तर हरकत नाही, गुन्हा समाजाकरता असतो, पाप हे ईश्वराकरता असतं. पाप टाळायची. कबीराला म्हणून प्रमाण म्हणायचं, आधी अरू रुखी भली सारी सो संताप, जो चाहेगा चुपडी बहुत करेगा पाप. कबीरजी म्हणतात, माणसाने फार लोभ धरायचा नाही.
जेवढी गरज आहे तेवढंच बाळगायचं. चैनीसाठी आहे ते चैनीसाठी नाही. जास्त हाव धरली आणि ती पूर्ण झाली नाही तर मग दुःख येतं. आणि दुःख झालं की मग सन्मार्गाने चैन पुरवणं कठीण झालं की वाम मार्गाकडे सहजच पाय वळतात. कोरडी मीठ भाकरी परवडली, पण तुपात माखलेली रोटी खाण्यासाठी पाप नको रे बाबा. स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारा माणूस दुसऱ्याकडून सतत ओरबाळून घेत असतो, सतत. आणि हे पाप कुठल्याही संताला मान्य नाही, हे ईश्वराला मान्य नाही. आणि गरिबासमोरचं तर ते तर कधी कधी सोडायचं नाही रे बाबा. ही अवस्था तर पापाच्या पार पुढली, म्हणजे महत्पाप. गरिबाचं कधीही ओढायचं नाही. दुर्बल कोण सताइये जाकी मोठी हाय. तुलसीदास. कबीरदास. दुर्बल कोण सताइये जाकी मोठी हाय, बिना जीव की श्वास से लोह भस्म होई जाय. दुर्बल कोण सताइये, कुठल्याही गरीबाला, कुठल्याही दुबळ्याला सतावू नका. मोठी हाय, फार वाईट शाप लागतात. बिना जीव के श्वास से, भाता असतो लोहाराकडचा, त्या भात्याला त्याला श्वास नसतो, नुसतं चांबणं असतं ते. बिना जीव की श्वास से, त्याच्यातनं जी हवा निघते त्याने लोह भस्म होई जाय, लोखंडसुद्धा भस्म होतं. तेव्हा गरिबाची हाय घेऊ नका. मी कुठेतरी थोडं लिहिलं होतं असंच, ती रचना मी इथे उद्धृत करतो. कधीच ठाऊक नव्हते की भोवती आहे कोणी, कधीच ठाऊक नव्हते की भोवती आहे कोणी, कायम शोधित बसला कुणा टाळूवरचे लोणी. याचक कुणी बिचारा दारासमोर येता, सुखात अखंड बुडला त्याला हाकलून देता. इतरांच्या आनंदात आनंद स्फुरला नाही, इतरांच्या आनंदात आनंद स्फुरला नाही. अधिकार नावाला मग कुठला उरला नाही. झाले म्हातारे झाले. अधिकार नावाला मग कुठला उरला नाही. थकले शरीर सुटला आता ताबा मेंदूवरचा. थकले शरीर सुटला आता ताबा मेंदूवरचा. डोळे मिटले साधे तरी देवस दिसतो वरचा. किती शून्य वेचले तरी मी विसरला नाही, किती शून्य वेचले तरी मी विसरला नाही. अनंताकडे डोळे पण लोभ संपला नाही, अनंताकडे डोळे पण लोभ संपला नाही. अशांचं काय व्हायचं आहे हे मी सांगायची गरज नाही. असाच एक श्रीमंत व्यापारी होता. वाम मार्गाने भरपूर संपत्ती गोळा केली, भरपूर. आला शेवटी यम घ्यायला. चला म्हटला. व्यापारी म्हटला थांब रे, थोडी संपत्ती अजून गोळा करू दे. यमानं विचारलं, अरे बाबा आधीच भरपूर पाप करून कमावला आहे, तर शेवट जवळ आला, तुला कुठकळासाठी कमवायचं आहे? तो म्हणाला 7 पिढ्यांसाठी नको का? थोडंसं राहिलं अजून, कमावू दे. या म्हणाला, अरे तुझ्या पुढची पिढीसुद्धा तुझ्या पापाची वाटेकरी व्हायला तयार नाही, तू 7 पिढ्यांचा विचार करतोय. वाल्या कोळ्याचं पाप घ्यायला तयार होती का? त्याची बायकोसुद्धा तयार नव्हती, कुणीच तयार नव्हतं. तर तसंच यम म्हटलं, 7 पिढ्यांचा कुठला विचार करतोय, पुढच्या पिढीचा विचार कर, पुष्कळ झाला. व्यापारी म्हणला आहे पाप, नाहीतरी पाप घडलंच आहे, भरपूर पाप केलं आहे, थोडा अजून काय फरक पडतो. व्यापारी लोभात अकंठ बुड आलेला. यम म्हणला ठीक आहे बाबा, येतो पुढल्या वर्षी आज दिवसाला. झालं, संपत्ती परत गोळा करायला सुरुवात केली. अकंठ बुडाला 7 पिढ्या पुरेल एवढी संपत्ती गोळा केली. ठरल्या दिवशी यम महाराज आले. व्यापारी म्हणला थोडा अजून वेळ, 8व्या पिढीची सोय करून घ्यायची म्हणतं. ही कथा ऐकली असेल, पण लोभ काही सुटत नाही. म्हणून तुकाराम बुवांनी समाधान असावं याबद्दल भाष्य केलं आहे. ठेविल्यानंचे तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. शक्य नाही मला ठाऊक आहे, पण या दृष्टीने पाऊल उचलता येऊ शकतं. ठेविल्यानंचे तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान असं तुकोबा म्हणतात. तेव्हा त्यांना लोभ नसावा असंच म्हणायचं ना. लोभ या विषयावरती भाष्य करताना माझी आई, म्हणजे आईची आई, एक कथा सांगायची. वाजले किती पाहत, 10 मिनटं आहेत. आजीचं माहेर पुण्याचं होतं ना, ती सांगायची पुण्याचा एक विद्वान होता. ती प्रत्येक गोष्टीत पुणे असं म्हणायची. ते कुठल्याही कथेत पुणे आणायची. तर त्या विद्वानाने ना काशीला जाऊन प्रचंड अभ्यास केला. मोठमोठ्या विद्वानांना तिथे नामोहरम केलं आणि आला परत पुण्याला. पुण्यात आल्या त्यांनी सांगितलं, माझ्याशी कुणी शास्त्रार्थ करायला मोकळा आहे, मला काही प्रश्न विचारावा, मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे.
त्याने आव्हान दिलं, आता पुण्यात काय इथे सगळेच विद्वान, कोण कोणाचं ऐकतो का. एक लहान मुलगी आली, तिने याला विचारलं पापाचं मूळ काय. हा प्रश्न लागला आणि विद्वान गोंधळला. दया धर्म का मूल हे त्याने ऐकलं होतं, पण पापाचं मूळ काय हे त्याला नव्हतं माहिती. मग त्याने ठरवलं नाही, या मुलीला उत्तर द्यायचं, काशीला जाऊन परत अभ्यास करायचा, परत यायचं आणि मग या मुलीला उत्तर द्यायचं. काशीला गेला. त्या दरम्यान तो जिथे राहायचा ना, ती जागा आणखीन कोणाला दिली गेली होती, म्हणून यांनी जागा शोधली आणि एका गणिकेच्या घरी याला एक खोली मिळाली. नाही म्हणत होता, पण गणिकेनी जागा देऊ केली, कमी भाड्यात घेतली जागा. परत शास्त्रार्थाला लागला, परत अभ्यासाला लागला. गणिकेने विचारलं, आत्ताच तुम्ही गेला, आता परत कशाला आलात. म्हणाले, मला एका प्रश्नाचं उत्तर शोधतोय मी, की पापाचं मूळ काय. गणिका म्हणाली, मी तर फारच लहान बाई, मी काय बोलू, मीच इतकी पापं करते, मी तुम्हाला काय सांगू. परत विद्वान अभ्यासाला लागला आणि एक दिवस त्यांनी गणिकेला सांगितलं की बाई हे मी तुझ्या घरी फक्त राहीन, मला सावलीसुद्धा तुझी पडू द्यायची नाही बरं का. ठीक आहे म्हणे. आता एक दिवस गणिकेने स्वयंपाक केला, काहीतरी उद्यापन, काहीतरी सण वगैरे असेल. विद्वानाला म्हणाली, आज तुला माझ्या घरचं जेवायचं आहे. विद्वान म्हणाला, तुझ्या घरचं जेवायचं? अगं तुझी सावलीसुद्धा पडू द्यायची नाही माझ्यावर, आणि जेवणार कसं शक्य. ती म्हणाली, मग तुमचं जेवणाचं कसं काय होणार. तो म्हणे, मी जातो की, मी भिक्षा मागायला जातो, लोक कुठे जेवायला बसवतात, दान दक्षिणा देतात. किती तुम्हाला दक्षिणा मिळते म्हणाले, 1 रुपया 2 रुपये दक्षिणा मिळते, पुष्कळ होतं, आणि माझं जेवण येऊन जातं ना. ती म्हणाली, मी तुम्हाला 5 सुवर्ण मुद्रा देते, आज तुम्हाला माझ्या घरी जेवावं लागेल. विद्वानाने विचार केला, ठीक आहे, जेवण तर जेवण आहे म्हणाले, अन्न आहे, अन्न म्हणजे गणिका नाही ना, खाऊन घेऊया. हो म्हटलं. गणिकेने ताट वाढून आणलं, 5 सुवर्ण मुद्रा सोबत आणल्या, ताट समोर ठेवलं. विद्वान महाशयांनी पहिला घास तोडायला हात पुढे केला आणि गणिकेने ताट पटकन मागे ओढलं. रागवला, हे काय, तूच मला जेवायला बोलवलं आणि तूच ताट ओढतेस. ती म्हणाली, हे तुम्ही पाप करायला जात होता. गणिकेच्या हातचं जेवायचं नाही, ते जेवलं तर पाप लागतंय तुम्हाला माहीत होतं. तुम्ही मला पूर्वी म्हटलं पण होतं असं, की तुझी सावलीसुद्धा पडू द्यायची नाही. मी 5 सुवर्णमुद्रा तुम्हाला देऊ केल्या आणि तुम्ही पाप करायला तयार झाला. तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर शोधायला इथे आला आहात, ते हे उत्तर आहे. लोभ हे पापाचं मूळ आहे. त्याने गणिकेला वाकून नमस्कार केला, पाया पडला, मला उत्तर मिळालं. आणि त्या मुलीला जाऊन सांगितलं पुण्याला, लोभ हे पापाचं मूळ आहे. आम्हाला काय माहिती होतं आत्तापर्यंत, दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूला विमान, तुलसी दया न छाडिये जब तक घट घट में प्राण. दया धर्म का मूल है, दया सोडू नका, जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत दया सोडायची नाही. लोभ करू नका, लोभ हे पापाचं मूळ आहे. आणि पाप का करायचं नाही ते पूर्वीच्या कधीच सांगितलं. पाप केल्याने 7 जन्म ते पाप फेडावं लागतं. तुम्ही फेडू शकला नाही तर तुमच्या मुलाबाळांना फेडावं लागतं. पण शेवटी ईश्वराकडे पापाला माफी नाही. लोभामुळे नाश झालेले किती उदाहरणं आपण पाहतो, कितीतरी उदाहरणं. आजच्या जमान्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर शेअर बाजाराचं उदाहरण आपल्याला देता येईल. कितीतरी लोकांनी शेअर बाजारात लाखो रुपये घालवल्याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे की नाही मला सांगा. किती लोकांनी खरंच कमवलं शेअर बाजारात, याने त्याने, अशी ऐकू उदाहरणं नको हां मला, यांनी कमवलं त्यांनी कमवलं. मी कमवलं, मी कमवतो आणि कमवत राहणार, असं छाती ठोकपणे 4-5 लोक मला सांगतील का. श्रोत्यांनी प्रामाणिकपणे कबूल करावं. लोभामुळे कोणी वर आलंय मी तरी पाहिलं. एक अर्थपूर्ण संस्कृत सुभाषित आहे, ते मला फार आवडतं. लोभविष्टो नरो वित्तम, लोभविष्टो नरो वित्तम, विब्रते नैन व चापदम, दुग्धम पश्यती मार्जारो न तम लगुडा हातीम. म्हणजे घी देखा, मांजराला दिसतं, दूध दिसतंय, पण तिथलं सोटा काही दिसत नाही. घी देखा लेकिन बळगा नाही देखा, ही म्हणे सुभाषितावरून जरूर लक्षात यावी. लोभामुळे दिसतं ना, आपला दूध दिसतं ना, मांजर प्यायला पण जाते, पण तिथला बळगा मात्र तिला दिसत नाही. लोभामुळे आपलं होणारं नुकसान आपल्याला का कळत नाही. आपण सर्व विचार करणारी माणसं, पण का नाही कळत. लोभामुळे संकट येतात,
लोभाने पछाडलेला माणूस फक्त संपत्तीकडे पाहत असतो, बरोबर ना? त्या लोभामुळे उद्भवणाऱ्या संकटाकडे त्याचं लक्षच जात नाही आणि त्या लोभात तो एकदा अडकला की संपला. आहे तेही तोंडातनं ओढलं जातं असं तर नको ना. किमान किती लागतं माणसाला खरं सांगा? अगदी मुकेश अंबानी जरी असला तरी तो रोज काजूची भाजी आणि पनीर कोफ्ता खात असेल का? नाही ना. त्याच्या बायकोला तोही म्हणत नसेल ना, आज जरा मुगाचीच खिचडी करून घे का सायंकाळी, असंच होत असेल. मग मग कशाचा लोभ करायचा? किती लागतं आहे खायला, राहायला किती लागतं आहे, किती ल्याल, किती गाड्यांमध्ये फिराल, किती विमानातून उडाल, आणि तरीही लोक कायम आहे. कुणासाठी कमवाय? पूत सपूत क्यों धनसंचय, पूत कपूत क्यों धनसंचय. तर सपूत असला तुमची पुढची पिढी तर त्याच्यासाठी धनसंचय करायची गरज नाही. आणि कपूत जर असला, कुपात्र असला, तर तो उडवून लावणार ना सगळं. ठेवायचं कोणासाठी? पूत सपूत क्यों धनसंचय, पूत कपूत क्यों धनसंचय. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए. हाँ, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूँ, साधू भी ना भूको जाए. बस इतकंच मागावं ना ईश्वराकडे. ईश्वरा तितकंच दे ज्याने माझ्या कुटुंबाचं पालनपोषण होईल, भरणपोषण होईल. मी पण उपाशी न राहू दे. माझ्याकडे जो कोणी अतिथी येईल तोही उपाशी नको. बस याहून अधिक काय लागतं? आता इतकं स्पष्ट सांगून जर कोणाला कळत नसेल तर मग तुकोबारायांनी म्हटले ते बरोबर आहे. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे तरी मातेची एक खोळे दगड आला पोटाशी. म्हणजे इतकं सांगूनही कळत नसेल तर मग मातेच्या पोटी दगड म्हणूनच जन्माला आला असंच म्हणावं लागलं. अरे बाबा, आता तरी डोळे उघड, अजूनही तुला काही कळलं नाही का? मनुष्य देहा ऐसा निग साधिले, जे साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी, करुनिया धरी उभी पालवी. तुका म्हणे फुकासाठी पाय घातलिया मिठी, होतो उठाउठी लवकर उतार. अरे बाबा, मनुष्य देह प्राप्त झाला आहे, सत्कर्म कर. तुला एकनिष्ठ भावाने ईश्वराच्या पायाला शरण जा, मिठी मार. भवसिद्धूतून लागली तुला पार जाता येईल. त्यामुळे ईश्वरा, आम्हा संसारी पापी लोकांचे विकार नष्ट कर. काय मागणं आहे? विकार नष्ट कर. काम, क्रोध, मोह हे जरी नष्ट करणं शक्य नसलं तरी कमी कर. आणि मद, मत्सर, लोभ हे संपूर्णपणे नष्ट कर. हे संपूर्ण नष्ट कर. काही चुका आमच्याकडून जर मागे घडल्या असतील तर त्या उदार मनाने क्षमा कर आणि पुढे अशा चुका घडणार नाही असा मला आशीर्वाद दे. गेल्या अर्धा पाऊण तास, 1 तासात मी जे की बोललो ते माझ्या आचरण्यात येईल इतकी शक्ती किमान मला तरी दे. चांगल्या माणसाचा सत्संग मला घडू दे. आणि ईश्वरा, तुझ्या दर्शनाचं पुण्य अरूप स्वरूपात माझ्या पदरी पडू दे, एवढीच इच्छा. सुखाच्या क्षणात पावलोपावली तुझी आठवण आम्हाला येऊ दे. म्हणजे संकट समयी तुझा धावा करण्याचा अधिकार आम्हाला राहील. मी कुठे लिहिलं होतं, हे मला दे ते मला दे मागणे नाही मुळे. हे मला दे ते मला दे मागणे नाही मुळे, फक्त जर जमले कधी माझ्याकडे पाहून घे. इतकीच प्रार्थना. हे मला दे ते मला दे मागणे नाही मुळी, फक्त जर जमले कधी माझ्याकडे पाहून घे. बांधिलकी जपण्यास देवा मी कुठे पडलो कमी. बांधिलकी जपण्यास देवा मी कुठे पडलो कमी. कान धर माझा सुखे पण सावली काढू नको. पाय धरण्या खचित येईन. पाय धरण्या खचित येईन केव्हा कधी ठाऊक नाही. जमेल तेव्हा येईन. पाय धरण्या खचित येईन केव्हा कधी ठाऊक नाही. ती असू दे तेवता एक अंतरीच्या हाताला. खुंटलेला मार्ग माझा जाण्यापुढे कर मोकळा. खुंटलेला मार्ग माझा जाण्यापुढे कर मोकळा.